राम हे बेसिकली पेशंट आहेत. गेले 10-15 वर्षापासून यांना पायाचा त्रास आहे. लिटरली हे पाय पूर्ण यांचे असे कर्व झालेत. दोन्ही पण पाय लिटरली कर्व झाले. बघा पूर्ण पायांना असा सी आकार आलेला आहे दोन्ही गुडघे. त्यामुळे यांना ना चालायला आतोनात त्रास होतो. म्हणजे लिटरली दुसऱ्याच्या अंगावर वजन टाकून ते चालत आहेत. तर मी यांना भरपूर ट्रीटमेंट दिली आहे. तर ट्रीटमेंटनी बऱ्यापैकी फरक आहे, नाही असं नाही. म्हणजे पहिलं ना हॉस्पिटलमध्ये 1 आठवडा ते ॲडमिट होते. त्यांना पाय पण हलवायला होत नव्हता. आता ते बऱ्यापैकी पायाची हालचाल आहे. आई जरा पाय उचला ना, एक एक करून पाय उचला. आधी डावा पाय उचला, आधी स्वतःहून उचला, सपोर्ट देऊ नका. उचला. नाही, उजवा पाय उचला. उजवा पण नाही जमत. दोन्ही पाय उचलायला होत नाही. जवळ घ्यायला होतील का? हां जवळ घ्या. ओके ठीक आहे. बस दॅट्स इट. स्वतःहून घेतले ना, ठीक आहे. लांब करा, बस दॅट्स इट. तर पायाची हालचाल होते. हॉस्पिटलमध्ये ती पण होत नव्हती. तर थोडंफार इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे त्यांचे जे मुलगे आहेत ते बऱ्यापैकी संतुष्ट आहेत. पण तरी पण आपल्याला यांना चालवायचं आहे. तर ह्यासाठी काय डॉक्टर ऑपरेशन सांगतात आणि ते आपल्याला टाळायचं आहे. बिकॉज शी 65 राईट, 70. आता या वयात आपल्याला ऑपरेशन टाळायचं आहे. काय करू शकतो जरा प्लीज गाईड करा. जय श्रीराम. जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम, भारत माता की जय. जय जय श्रीराम. आज आपण मयेकर आईकडे आलेलो आहे. तर या आईंना मी हॉस्पिटलमध्ये भेटलेलो आणि तेव्हा लिटरली जागेवर झोपून होते. शी कुड नॉट मूव्ह, शी कुड नॉट लिफ्ट अ लेग्स, काही हालचाल नव्हती. आणि तेव्हा मयेकर दादांना मी म्हणजे ह्यांच्या सुपुत्राला मी गॅरंटी दिलेली की आईंना 4-5 सिटिंगमध्ये बऱ्यापैकी मी इम्प्रूव्हमेंट आणून दाखवतो. तर नाव शी इज राईट इन फ्रंट ऑफ यू, सिटिंग अपराईट, एकदम ताट बसलेले आहेत. आधी आपण पेशंटशीच बोलूया, नंतर यांच्या मुलाशी बोलूया. आई नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? इंद्रायणी रवींद्र मयेकर. हां आई, तुम्हाला काय त्रास होता आणि कधीपासून होता त्याची माहिती द्या. कधीपासून होतो म्हणजे किती दिवस झाले? 1 महिना होत झाला असेल. हां काय त्रास होता तुम्हाला? म्हणजे चालायलाच होत नव्हतं बिलकुल? बिलकुल चालायची बंद झाली. बसायला व्हायचं असं आता जसे बसले तसे? तसं पण थोडा असे वाकून वगैरे बसायचे, अशी नाही बसायची. ताट बसायला नाही व्हायचं. ओके बरं. आता मी तुमच्याकडे आज ही 5वी सिटिंग आहे. या 5 सिटिंगमध्ये तुम्हाला किती इम्प्रूव्हमेंट वाटतं? म्हणजे समजा पहिलं तुम्हाला 100% त्रास होता आणि आता तुम्हाला किती फरक जाणवतोय? खूप बरं जाणवतोय. म्हणजे की 10%, 20%, 25%, 50%, किती टक्के फरक वाटतं तुम्हाला? 50% पेक्षा जास्त. 50% पेक्षा जास्त इफेक्ट आहे. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषध, पेन किलर वगैरे काही दिलं का? नाही. काही रिपोर्ट्स वगैरे मागितले का तुमचे? एकंदरीत माझ्या उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात का? हो. तर इतर व्यक्ती त्यांना ज्यांना कसं कंबरदुखी, पाठदुखी किंवा कोणतेही त्रास, त्यांना तुम्ही सजेस्ट कराल का की माझ्याकडे एकदा तरी प्रयत्न करावा करून? ठीक आहे. येस. थँक्यू व्हेरी मच. आता वळूया यांच्या सुपुत्रांकडे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं शुभ नाव? माझं नाव वल्लभ रवींद्र मयेकर. वल्लभ दादा, आईंचा आपण उपचार केला. माझे मित्र आहे बालासुब्रमण्यम, त्यांनी तुमचा रेफरन्स दिला की इमान बोल एक बार उनसे. मग तुमच्याशी भेटलो आपण आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मी काय बोललेलो आणि किती दिवसानंतर तुम्हाला डिस्चार्ज होईल त्याची माहिती द्या. नाही, मला लगेच सांगितलं तुम्ही की लगेच डिस्चार्ज घ्या, इथे का राहून फायदा नाही जास्त होणार नाही. आणि आम्ही इमिजिएटली दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेतला. नाही पण डिस्चार्ज तुम्ही त्या दिवशीच मागत होते? हो, त्या दिवशी मागत होते, पण त्यांनी जाणीवपूर्वक डिले केला आणि 1 दिवसात तुमचा मीटर वाढवला. 1 दिवस डिस्चार्ज मध्ये डिले झाला आणि त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुमच्या आईंना चालवीन. 1 महिन्याभरात तरी मी 50%, 60% फरक तुम्हाला जाणवेल आणि तेवढा फरक जाणवता. ओके, म्हणजे ऑलरेडी म्हणजे माझे शब्द खरे आहेत. मी तुम्हाला 5 सिटिंगचं प्रॉमिस केलं. टुडे इज द 5th सिटिंग आणि मी 6 सिटिंगची सांगितलं तुम्हाला. तर 5 सिटिंगमध्ये आपण 1,500 प्रमाणे, होम व्हिजिटचे माझे 1,500 आहे, 1,500 प्रमाणे 5 सिटिंगचे आपले 7,500 खर्च झाले. आणि तिकडे तुम्हाला 7 दिवस आई ऍडमिट होता, किती खर्च झाला? तिकडे 10 पट जास्त झाला. 10 पट पेक्षा जास्त, म्हणजे 75,000 रुपये खर्च झाला. आणि इम्प्रूव्हमेंट किती होती? इम्प्रूव्हमेंट तिकडे अशी काहीच नव्हती. फक्त काय ते इंजेक्शन लावायचे वगैरे ते चालू होतं. त्यांच्याकडे ऑप्शन एक होता की सर्जरी करा. आणि त्या सर्जरीचा जवळजवळ 2.5-3 लाख रुपये खर्च होता. आणि त्याची काही अश्युरन्स नव्हती, बिकॉज तिचं एज 70चं एज आहे आणि शुगर थोडंफार आहे, त्यामुळे गॅरंटी अशी काहीच नव्हती. आणि आपलं म्हणजे लिटरली 2.5-3 लाखाचा जुगारच होता. आणि त्यानंतर आई आता तरी समजा बसलेत, त्यानंतर बायचान्स बिचार लोळून पडल्याचं काय केलं असतं आपण? कारण रिकव्हरी हा इश्यू आहे ना, एज फॅक्टर आहे, याच्यामुळे रिकव्हरी इश्यू आहे. सो